नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. महानगरपालिकेमध्ये पाऊस चालू झाला. त्या अनुषंगाने पाऊस जसा चालू झाला तसा महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार, त्या आयुक्ताचा ढिसाळ कारभार आपल्या सर्वांच्या लक्षात आला. आज नेहरू LP या ठिकाणी विजेचा शॉक लागून दोन विद्यार्थिनी कॉलेजच्या त्यांना शॉक लागला. त्या बेशुद्ध अवस्थेमध्ये पडल्या. त्यांना मोठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. त्याची तब्येत थोडी ठीक आहे आता, परंतु याला जिम्मेदार कोण आहे? महानगरपालिकेचा जिम्मेदार आहेच आहे, परंतु तो कॉन्ट्रॅक्टर जो आहे इलेक्ट्रिकल तो जिम्मेदार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जिम्मेदारी फिक्स करणार आहे आमच्या पक्षाच्या माध्यमातून त्या आयुक्तांवरती. आयुक्त काय तिथं बसून झोपा काढतो का? तसंच घटकासाठी आरोग्याला इंजेक्शनं दिली हॉस्पिटलमध्ये, आपल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये इंजेक्शन दिली. एक बाई दगावली, बाई ती प्रेग्नेंट आहे, म्हणजे तुम्ही 2 खून केले. अशा प्रकारे महानगरपालिका ढिसाळ कारभार चालू असताना आमच्या सर्व व आमचे कार्यकर्ते सुभाष बलकंडे व हे सुभाष बलकंडे यांची मुलगी आहे सविता ना, शुभांगी बलकंडे कॉलेजची विद्यार्थिनी आहे. तिला शॉक लागला आहे आणि उद्या आणीबाणी निर्माण झाली असेल. काय झालं तर तुम्ही काय करणार आहे? फक्त सस्पेंड करून चालणार नाही ना, त्याच्यावर फिंगरप्रिंट करा, त्याला टर्मिनेट करा. आणि आम्ही तर आंबेडकरी पक्षातर्फे आता मोठ्या मागणी करणार आहोत की त्या कमिशनरला सस्पेंड करायचं, कारण तोच काय कामाचं नाही. आज जर छोट्या मोठ्या गोष्टी नवीन होत राहतील तर त्याला अल्टिमेटली जिम्मेदार कमिशनरच आहे. या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांवर किंवा छोट्या मोठ्या अधिकाऱ्यावर कारवाई करून काय फायदा नाही. आज सुभाष संघर्ष करून जीवन जगत आहे, त्याच्या मुलीवर अन्याय झालेला आहे. अशा आजारामुळे अन्याय होऊ शकतो. तेव्हा आज मानसिक त्याची खचलेला आहे, तो मानसिकदृष्ट्या. ह्याला जिम्मेदार कोण? म्हणजे आमच्या जर सर्वसामान्य माणसं, बहुजन माणूस आहे, आंबेडकरी समाजाचा माणूस आहे, बौद्ध आहे, म्हणजे तुम्ही आमच्यावर असे अन्याय करता आणि तसे अन्याय करता. ह्या अन्याय आम्ही सहन करणार नाही. ह्या अन्यायाला आम्ही वाचा फोडणार. ह्या गोष्टीला हे जे लोक कारणीभूत असतील, मग तो कॉन्ट्रॅक्टर असेल, तो महानगरपालिकेचा साहेब असेल, या सगळ्यांना टार्गेट करून सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यांचा जो बॉस आहे कमिशनर कैलास शिंदे, ह्याच्या निलंबनाची मागणी आम्ही मंगळ जाऊन सर्व पक्ष करणार आहोत, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि ह्यापुढे मी नवीन मुंबईच्या जनतेला आव्हान करीन, कुठलीही घटना घडली तर आपण तो आम्हाला संपर्क करा. कारण काय झालं आहे, मला वाटतं ह्याच्या अगोदर पण तिथे LPला शॉक लागून एक मुलगा मेलेला आहे. त्याच्या अजून काय कोणी वाच्य तर झालेलं आहे. आता आम्ही इथून वाशी पोलिसांना जाणार आहोत आणि तो मुलगा कसा मेला ह्याची सुद्धा चौकशी आम्ही करून घेणार आहोत. तर बंधूंनो, ह्या नवी मुंबईच्या पूर्णपणे आयुक्तांचे, ह्या नवी मुंबईच्या पूर्ण कार्यकर्त्यांचे जाहीरपणे आम्ही निषेध करतो आणि आम्ही मागणी करणार आहोत की हा आयुक्त जो आहे ह्याला इथून सस्पेंड केला पाहिजे. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.